नमस्कार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीनिमित्त खास दीर्घलेख. स्वर्गवासी स्वयंसेवक वडिलांना पत्र. कैलासवासी तीर्थरूप दादा, शिरसाष्टांग नमस्कार. 2 दिवसांपूर्वी दसरा झाला. मोरूचा बाप मोरूला म्हणाला, या प्रकारचं मी काहीही लिहित नाही आहे. दरवर्षीप्रमाणे संघाचा नागपूरला विजयादशमीचा उत्सव झाला. मला माहिती आहे तुम्ही आवर्जून विजयादशमीच म्हणायचात, कारण संघात तसं म्हणतात म्हणून. मीही म्हणतो आता विजयादशमीच, कारण आजोबा तुम्ही म्हणायचात म्हणून. किती छान वाटतं उगाच प्रश्न न विचारता वडीलधारे सांगत करत म्हणून ते करणं. तुम्ही आणि मी दोघेही आनंदी. तर यंदाच्या विजयादशमीला आपल्या संघस्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली. तुम्ही पण स्वर्गात साजरा केलाच असेल उत्सव म्हणा. लिमय काका, काकिर्डे काका सगळे तिकडेच आहेत की. इकडेही थोडंफार साजरं करतायत, पण तसंच माफक संघाच्या शैलीत. पूर्वी अगदीच प्रसिद्धी नको असं तत्त्व असायचं, तसं नाही आता. कालानुरूप परिवर्तन व्हायलाच हवं ना. तुम्ही ना कोणी पदाधिकारी वगैरे होतात संघाचे, ना आधी जनसंघ आणि नंतर भाजपचे. पण अटलजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हाचे तुमचे आनंद उद्गार आठवत आहेत. हा दिवस उजाडेल असं वाटलं नव्हतं. नंतर तर काय, नमो पंतप्रधान झाले तेव्हाही सुदैवाने तुम्ही भूतलावर होतात. पुढल्या वर्षी आनंदाने स्वर्गवासी झालात. का लिहितोय मी तुम्हाला हे पत्र? माझा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून. तुम्ही तुमच्या पिढीतील बाकीचे यांनी सोसलेली अवहेलना, सहन केलेले अपमान, प्रचंड प्रमाणात केलेले कष्ट, या सगळ्याची आठवण येते. मध्यमवर्गीय आपण सगळे. गरीब नाही पण श्रीमंतही नाही. अनेकदा संघाचा एखादा प्रचारक रात्री जेवायला असे, आपल्यातलाच होऊन जेवत असे. खिचडी तर खिचडी. मोबाईल कसला, साधे फोन पण नव्हते घरी. अनेकदा संध्याकाळी सांगूनही आई रात्री लगेच कसं ते सामावून घेत असे. त्यांचे कष्ट तर याच्याही पलीकडचे. आमच्या पिढीत तर मग ही कुचेष्टा संघ दक्ष आणि मुलींकडे लक्ष असं चिडवण्यापर्यंत वाढली होती. जनसंघाची तर अजूनच वेगळी तऱ्हा. महाराष्ट्र, मुंबईत सत्ता शून्य. तरी जयवंतीबेन मेहतांच्या प्रचाराला स्वतःची रजा घेऊन जायचा मलबारीला. तो मतदारसंघ ना. अनेकदा घरनं डबा घेऊन कधीतरी पुरी भाजीचं पाकिट मिळालं तर काय आनंदाने सांगायचा घरी आल्यावर. घरीसुद्धा आई रात्री खळ करून द्यायची. झोपण्यापूर्वी पोस्टर चिकटवायला जायचाच सगळे. आपलीच खळ, आपलेच श्रम, मोबदला आत्यंतिक समाधान. कॉलनीत शाखा भरायची. कधी रोज, कधी नाही. कधी उपस्थिती फक्त 1, कधी 50. कधी एकत्रीकरण असलं की मोठ्या मैदानावर, एरवी एका बाजूच्या कोपऱ्यात. मग प्रौढांच्या साप्ताहिक शाखा रविवारी. बोरिवलीला गेलात राहायला तरी असंच सुरू राहिलं. सांगायचं तात्पर्य, जितकं जमेल तेवढं आपली नोकरी, व्यवसाय, घर सांभाळून केलं. तुमच्यासारखे अनेक सामान्य स्वयंसेवक. पण म्हणतात ना, अनेक सामान्य लोक संघटित झाले की त्यांच्या हातून असामान्य कार्य घडतं. म्हणून तर संघ 100 वर्ष टिकून आहे, वाढतो आहे. मी तर तुमच्याहूनही कमी. शाखेत शिशु आणि बाल असेपर्यंत गेलो. कॉलेजात प्रवेश करेपर्यंत एका राजकीय पक्षाच्या शाखा जास्त दिसू लागल्या होत्या. तुम्ही मात्र निष्ठेने गुरुपौर्णिमेचा उत्सव चुकवायचा नाही. गुरु कोण? तर परमपूज्य भगवा ध्वज. आईला दाट संशय नव्हे, खात्रीच होती की त्या महिन्यात पगाराचं पाकीट तुम्ही जसंच्या तसं भगव्या ध्वजाच्या चरणी अर्पण करून यायचं. चातुर्मास सुरू होऊन श्रावण सुरू होणारच असायचा. अनायसे भरपूर उपास घडायचे दोघांना. पुण्यच पुण्य. मी 1994 साली तळजाईला प्रांतिक शिबिराला गेलो. किती आनंद झाला होता तेव्हा तुम्हाला. तेव्हा पहिल्यांदा तुम्ही आपल्या घरी दत्तोपंत ठेंगडी आले होते, एकनाथजी रानडे कसे भेटायचे, असं सगळं काय काय सांगितलं. एरवी आपलं शांतपणे जमेल तेवढं काम करत राहणं. सेवानिवृत्तीनंतर नाना पालकर स्मृती समितीचं काम करत होतात. दादा, मी आता त्यांच्या कार्यकारिणीचा सदस्य आहे. भरपूर आनंद झाला असता तुम्हाला. अर्थात तुमच्या संयत शैलीत तुम्ही एवढंच म्हणाला असतात की पिटा करत राहा. हे शांतपणे आपलं करत राहा. हे अजून तितकंसं अंगवळणी पडलं नाही आहे, पण हळूहळू सवय होते बघा.
गीतेत सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्मयोग, फळाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहणं. उगाच का आपला संघ 100 वर्षांचा झाला. चला, पत्र आटोपतो घेतो. तुमची पण शाखेत जायची वेळ झाली असेल. कैलासवासी तीर्थरूप आईला पण माझा साष्टांग नमस्कार. तिलाही पत्र वाचायला द्यालच. पत्र लिहिता लिहिता निबंधच झाला की आहे, तेव्हा तुमच्याच आवडत्या 2 आवडत्या काव्यपंक्तींनी शेवट करतो पत्राचा. तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन 4 रहे न रहे. तुमचा लाडका मिलिंद. आजचा बोनस क्रमांक 1. संघाची प्रार्थना पहिल्यापासूनच माझी, आम्हा सगळ्यांचीच आवडती. स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाजात म्हटलेली प्रार्थना ऐकतानाही रोमांचित व्हायला होतं. आता तर काय, संघ शताब्दी निमित्ताने शंकर महादेवन यांच्या आवाजातील प्रार्थना सगळीकडे फिरते आहे. माझाही मानस आहे, या विजयादशमीपासून पुढच्या विजयादशमीपर्यंत 1 वर्ष दर रविवारी संघाची प्रार्थना प्रसारित करावी, असं माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि व्हॉट्सॲपवर. अर्थात 52 आठवडे 52 जणांकडून. कोणीही वय, प्रांत, धर्म, भाषा असं काहीही ठरवलेलं नाही आहे. बघूया. आज पहिल्या रविवारची संघ प्रार्थना माझा मोठा भाऊ मंगेश जोशी याच्या आवाजात. मंगेश बोरिवली येथे राहतो आणि अर्थातच संघ प्रार्थना तोंडपाठ आहे. मी बोनस विनंती केल्यावर अर्ध्या तासात बोनस हजर आहे. बोनस क्रमांक 2. माझा संघाच्या संपूर्ण गणवेशातील फोटो. नमस्कार.